12व्या शतकात आलेली गुलामी, राजा रामदेवरायांच्या हातनं गेलेलं स्वराज्य, 16व्या शतकाच्या 30व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं त्या दिवशी गुलामीच्या प्राक्तनातून सोडवण्यासाठी जिजाबाईंची कुस, मातोश्री जिजाबाईंची कुस त्या ठिकाणी पावन झाली. शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तदनंतर जवळपास सगळा इतिहास तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांना क्रांतीसूर्य म्हणून संबोधलं गेलेलं आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जे रत्न जन्माला आलं त्याला छावा म्हणून संबोधलंय. म्हणजे सिंहाच्या पोटी छावा जन्माला आला आणि तो आजचा दिवस आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवस. छत्रपती संभाजी महाराजांच्या या जन्मदिवसाचं औचित्य साधून रायपूरमधील तरुण सहकाऱ्यांनी हा जो उत्सव अशा पद्धतीने या ठिकाणी उभा केला, त्यासाठी या तरुणांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आभार व्यक्त करायला हवं. कारण अनंत कालखंडापासून आपण जर बघितलं तर तुकाराम महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा या ठिकाणी अभंग घेत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल, प्रबोधनाचं सर्वोत्तम साधन जर समाजात कुठलं असेल तर ते आहे कीर्तन. आणि त्या कीर्तनामध्ये संभाजी महाराजांचं जीवन चरित्र सांगण्याचा प्रयत्न व्हावा, ही समाजाच्या सुधारण्याचं चांगलं लक्षण आहे. छत्रपती संभाजी महाराज कोण आहे हे सांगण्याची वेगळी गरज नाही. फक्त एकच गोष्ट सांगेन, ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज आज या ठिकाणी कीर्तनात उभे राहिले, असे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचले पाहिजे. त्या दिवशी आपला समाज संभाजी महाराजांइतकाच बलदंड होईल. आणि बलदंड समाजाला महासत्ता होण्यास वेळ लागत नाही. बलदंड याचा अर्थ मुजोरी नव्हे, बलदंड याचा अर्थ संरक्षण, बलदंड याचा अर्थ स्वातंत्र्यानं जगणं, गुलामीत जगणं नव्हे. अशा या जगण्याला आपण खऱ्या अर्थानं महासत्ता म्हणूया. आणि मग खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राची संस्कृती या देशासकट या जगाला दिशादर्शक ठरेल. आज तोच प्रयत्न महाराजांच्या कीर्तनातून या ठिकाणी झाला. त्यासाठी महाराजांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार या सर्व मंडळींच्या वतीने व्यक्त करतो. महाराजांना कितीही दिले तरी धन्यवाद कमीच पडतील. मला 5 मिनिटं बोलायला सांगतायत शिवाभाऊ वगैरे. छत्रपती संभाजी महाराज हा जिव्हाळ्याचा विषय. 8वी पासून छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र अनुभवायला भेटलं, असं वाटतं जगायला भेटलं पाहिजे होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पागेतला एक कर्मचारी म्हणून तरी जगायला भेटायला पाहिजे होतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पागेतला कर्मचारी का म्हटलो मी? छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म कसा पेरला असेल, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कसा असेल. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू धर्माच्या जन्मासाठी कारणीभूत ठरला, धर्म जन्म घेतला. इतकं छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त पुनीत होतं, पावन होतं. कसा जन्म घेतला? छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म वळीवाच्या पावसात झाला. वळीवाच्या पावसाचे दिवस होते. दक्षिणेकडे महाराज बंदोबस्तासाठी गेलेले होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेलेले असताना दस्तूरखुद्द नेताजी पालकर त्या ठिकाणी निरोप घेऊन गेलेले आहेत. नेताजी पालकर निरोप घेऊन जात आहेत, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत, धुळीचे लोण ओढतायत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावरून जिरेटोपाच्या अगदी मधोमध नाकावरून एक घामाचा थेंब त्या ठिकाणी लाल धुळी सकट आपल्या मस्तकावरती जणू काय लक्ष्मीनं त्या ठिकाणी औक्षण करावा आणि शोभिवंत दिसावा अशा मुखवट्याकडे नेताजी पालकर दस्तूरखुद्द आले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, पालकर तुम्ही स्वतः इकडं? हे काम तर निरोप्याचं असतं आणि दुधाचं असतं, त्यानं करायचं नाही. महाराज धाकलं धणी आलं, धाकलं धणी. अतिशय आनंदाच्या चर्येनं त्या ठिकाणी नेताजी पालकरांनी शिवाजी महाराजांना निरोप दिला आणि शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी स्मितहास्य केलं. पित्याचं मन होतं, पण छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या कुटुंबासाठी जगले नाही, त्यामुळे पित्याला तो आनंद असा उघड करणं शक्य नव्हतं. ते स्मितहास्य झाले. पुढे सगळा इतिहास सर्वश्रुत आहे. फक्त अखंड धर्माचे रक्षण पालन ते कसं करावं हे छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातेंनी शिकवलं. संभाजी महाराजांचं असं नव्हतं. संभाजी महाराजांची आई संभाजी महाराज दूध पिते असतानाच गेली. बाळंत पिढेचा रोग जडला आणि सई मातेचं जाणं झालं. त्यामुळं कुणब्याची धाराऊ संभाजी महाराजांच्या दुधाच्या व्यवस्थेसाठी जिजामातेंनी त्या ठिकाणी आणली. पुढे चालून रायाजी आणि अंताजी धाराऊंचे ते 2 चिरंजीव संभाजी महाराजांचे अंगरक्षक बनले. संताजी घोरपडेंसारखा मित्र पुढे बलदंड त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या टीम मध्ये दिसतोय. बाळाजी आवजी आहे, अनेक असे सहकारी आहेत. त्यांचा नामोल्लेख करायला गेलं तर फार वेळ लागेल. यांचा नामोल्लेख यासाठी करतोय, धर्माचं पालन रक्षण कसं केलंय पुढे चालून बघूया. आणि ह्या सगळा जीवनपट फार आहे.
दिवस कमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य फक्त 31 वर्षांचं आहे आणि 31 वर्षांच्या आयुष्यात इतकं काही करून गेले की आज तागायत आपली सुरक्षा होते. आणि त्या छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा एकंदरीत इतिहास मानसशास्त्र जर बघितलं, छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शिवाजी महाराज सुटल्यानंतर मागे ठेवण्यात आले. त्यामधलं मानसशास्त्र काय असावं? छत्रपती संभाजी महाराज लहान आहे, वय वर्ष फक्त 7 ते 8च्या दरम्यानचं आहे आणि मग छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या सोबत चालताना कुठेच जर एखादा संघर्षाचा प्रसंग आला तर छत्रपती संभाजी महाराजांची सुटका कशी करायची यासाठी मागे ठेवण्यात आलं, ती तजवीज करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज ब्राह्मणाचा मुलगा दिसावे अशा पद्धतीचे पेहराव तयार करण्यात आले. तो कालखंड इतका मोठा होता की छत्रपती संभाजी महाराजांचं पूर्ण संस्कृताचं शिक्षण झालं. जिथे कुठे परीक्षा देण्याची वेळ आली, जिथे कुठे मोगलांच्या सैन्यानं छत्रपती संभाजी महाराजांना त्या ठिकाणी तपासणीसाठी गेला तर सगळेच्या सगळे वेदाच्या श्रुती छत्रपती संभाजी महाराजांनी अस्खलित बोलून दाखवल्या. ही छत्रपती संभाजी महाराजाची वैशिष्ट्यपूर्ण बाजू होती. आयुष्यात अनेकदा ती बघायला भेटली. पुढे चालून छत्रपती संभाजी महाराजांनी जवळपास 13 भाषा अवगत केल्या. किती? 13 भाषा अवगत केल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर जोही कोणी राज्याभिषेकाचा फोटो असतो त्या फोटोमध्ये फक्त फिरंग्यांची मान खाली आहे. कोणाची? फिरंगी म्हणजे कोण? टोपीकर. टोपीकर म्हणजे कोण? इंग्रज. आणि त्या इंग्रजांची मान का खाली आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होतं हे व्यापारी आहेत, व्यापारी म्हणूनच राहिले पाहिजे, परंतु या व्यापाऱ्यांचा निरोप जसल्या तसा आपल्यापर्यंत येत नाही, म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी इंग्रजी शिकावं आणि त्यांनी काय बोललंय ते त्या ठिकाणी सांगावं. त्या फिरंग्यांची मानेची आज्ञा इंग्रजी भाषेतून देणारा माझा पहिला राजा छत्रपती संभाजी महाराज होते. इंग्रजी भाषा अस्खलित बोलायचे. पोर्तुगीज भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं, फ्रान्सिस होतं, संस्कृत होतं, मराठी होतं, हिंदी होतं. अशा नानाविध कलागुणांनी असलेलं माझ्या राजाचं व्यक्तिमत्व झाकोळलं गेलं. का झाकोळलं गेलं? या मातीला फुटीचं बीज रोवलं गेलं. आज तागायत अजून दिल्ली नाही मिळाली महाराष्ट्राला. या मातीला फुटीचं बीज आहे आणि ते बीज महाराज संभाजींना राजांना कायम त्रास देत राहिलं. फार वेळ नाही घेणार आहे, फक्त 5 ते 10 मिनिटं सांगतो. संभाजी राजांना हे बीज फार त्रास देत राहिलं. पुढे चालून संभाजी महाराजांचा स्वाभिमान काय आहे बघण्यासाठी तुम्हाला हंबीरराव मोहिते मामांचा चरित्राचा अभ्यास करावा लागेल. हंबीरराव मामा मोहिते होते तोपर्यंत स्वराज्याच्या मातीच्या कणालाही मुकर्रब खान स्पर्श करू शकला नाही. मुकर्रब खान कोण होता? ज्यानं कूटनीतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वभावानुसार 10 वर्षाचा अभ्यास केला. कुणाकुणाशी छत्रपती शिवाजी महाराजांचं वैर होतं ते अभ्यासलं. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं वैर कुणासोबत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं वैर एकाही 12 बलुतेदाराशी नाही. हे छत्रपतींच्या अभ्यासावरून लक्षात आल्यानंतर मग छत्रपतींच्या बद्दल कूटनीती कुठल्या आखल्या जाऊ शकते तर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ती जहागीरदारीत लपलेली होती. छत्रपतींनी आम्हाला शब्द दिला होता की जहागीरदारी देऊ, परंतु अनेकविध राजनीतिकारांनी त्या ठिकाणी वेगवेगळे आपले अभिप्राय त्या ठिकाणी दिलेले आहेत. असं तो पुढचा प्रश्न आहे. मुकर्रब खान चालून आला आणि तत्पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी 120 लढाया लढल्या होत्या. किती? 120 लढाया. त्यात एकही हारलेले नाहीये छत्रपती संभाजी महाराज, एकही लढाई हारलेली नाहीये. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या लढाया सुरुवातीला केल्या तो कालखंड होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा, म्हणजे 1680 नंतर 89 म्हणजे अवघ्या 9 वर्षाच्या कालखंडात एवढ्या मोठ्या लढाया केल्या. 9 वर्षाची फक्त कारकीर्द राजा म्हणून राहिली छत्रपती संभाजी महाराजांची आणि प्रचंड अशी शूर कारकीर्द राहिली. बऱ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये सांगण्यासारखा वेळ नाही, परंतु मुकर्रब खान त्या ठिकाणी आला आणि मुकर्रब खानानं संगमेश्वराच्या महादेवाच्या मंदिराच्या असलेल्या वाड्यावरती छत्रपती संभाजी महाराजांवर आक्रमण केलं. मलोजी काका त्या ठिकाणी सरसेनापती होते. मलोजी काका कोण? मलोजी काका हे संताजी घोरपड्यांचे वडील. संताजी घोरपडे कोण? तर मराठी अस्तित्वाचा मानबिंदू शेवटचा आशीचा किरण संताजी घोरपडे. तोही फार मोठा चरित्राचा भाग आहे. परंतु संताजी घोरपडेंचे वडील मलोजी काका त्या ठिकाणी सांगतायत राजा तुम्ही निघा, राजा तुम्ही इथनं निघा. आणि राजा निघण्याच्या तयारीत नाहीये, कारण ती छत्रपतींची औलाद होती. सहकार्यांना सोडून रणातून पळालीच नाही कधी. राजे निघण्याच्या तयारीत नव्हते. संताजी घोरपडेला आज्ञा केली सरसेनापतींनी, सेनापती या नात्यानं तुला आदेश करतो, आपल्या छत्रपतींच्या घरचा हा कोम अखेरच्या श्वासापर्यंत जपायचा आहे, हा खोडू द्यायचा नाहीये आणि तोही देखील मोगलांच्या ताब्यात तर जाऊच द्यायचा नाहीये. रायगड जवळ करा, छत्रपती संभाजी राजेंना घेऊन रायगड जवळ करा, हा सरसेनापतींचा आदेश आहे.
स्वतःच्या मुलाला हा आदेश केलाय आणि सरसेनापतींनी केलेला आदेश दस्तूरखुद्द एका सेनापतीच्या मुलाने केलेला आदेश त्या ठिकाणी संभाजी राजांना जेरबंद करण्याचा प्रयत्न करतायत घोरपडे, संताजी घोरपडे. पण ते कोण जेरबंद करू शकणारे छत्रपती संभाजी नव्हते. ते सूर्याचं किरण होतं, ते वाऱ्याची झुळूक होती, तिला जेरबंद करू नाही शकलं कोणी. ती कोणतं बॉर्डर पिक्चर मधलं गाणं त्यांना तंतोतंत लागू होती. कोणतं? अशी कोणतीही सीमा नाही की वारा आणि पक्षी यांना तुम्ही बंदी करू शकलो. तर त्या ठिकाणी त्या मुकर्रब खानाच्या त्या सगळ्या वेढ्यामध्ये ही 2-2.5 हजाराची फौज फक्त आणि तिकडून जवळपास 3 लाखाची फौज त्या ठिकाणी आलेली आहे. आणि ती त्या ठिकाणी सगळा तो प्रकार चाललेला आहे. नदी संगमेश्वराच्या नदीच्या ठिकाणी संभाजी महाराजांना नेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु अखेर संभाजी महाराज त्या ठिकाणी जेरबंद झाले आणि वयाच्या 80व्या वर्षी संताजीचे वडील मलोजी काकांनी आपला देह त्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांसाठी ठेवलाय. तो प्रसंग फार भावनाशील आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या ठिकाणी आपल्या मलोजी काकांनी देह ठेवला हे संताजी घोरपडेंनी बघितलं आणि त्यांना मांडी दिली. मांडी दिल्यानंतर छत्रपती वाचले पाहिजे एवढे शब्द त्या ठिकाणून टिकतात आणि मलोजी काकांचा जीवनपट त्या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. आपण घोरपडे जरी असलो तरी भोसले दुसरे तिसरे कोणी नाही, घोरपडेच आहेत. आपण कशासाठी इकडे आलो महाराष्ट्रात, मग ती सगळी कारकीर्द सांगायला सुरुवात केली आणि संताजींचं रक्त सळसळलं. संताजी म्हणजे कोण आहे माहिती तुम्हाला? घोड्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून टाकणारा संताजी असं चरित्रकार त्या ठिकाणी चरित्र वर्णन करतात. विचार करा संताजी घोरपड्यांच्या अंगात ताकद किती असेल. पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. राजे जेरबंद झाल्यानंतर मलोजी काका शेवटच्या श्वासाला सांगता रायगड जवळ करा, राणी येसूबाईंना सुरक्षित ठेवा. फार मोठा घटनाक्रम घडतो आणि संताजी घोरपडे वाऱ्याच्या वेगाने रायगड जवळ करू लागताय. धनाजी आहेत, बरेच गोष्टी आहेत. रायाजी अंताजी कवी कलश आणि त्या ठिकाणी असताना संभाजी महाराज रायाजी अंताजीला सांगता रायगड जवळ करा. बघा राजा आहे, धर्माचं पालन काय ते सांगतोय. रायगड जवळ करा सांगितल्यानंतर रायाजी अंताजी त्या पद्धतीने आज्ञेचं पालन करतात आणि तिथून निसटतात आणि रायगड जवळ करण्याचा प्रयत्न करतात. कवी कलश मात्र त्या ठिकाणी ती आज्ञा मानत नाही, त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतात आणि त्या ठिकाणी राजे जेरबंद होतात. राजे जेरबंद झाल्यानंतर कसे जेरबंद झाले? हातात बेड्या दिल्या का? नाही. राजांना ज्या पद्धतीने साखळदंडानं बांधण्यात आलं आणि उंट पुढं करण्यात आला, उंटावरती राजांना असं धनुष्याच्या आकाराचं पिळण्यात आलं. राजांच्या दोन्ही हात आणि दोन्ही पाय खालून बांधण्यात आलं. राजे धनुष्याच्या आकारानं उंटावरती बांधण्यात आलं. त्याच पद्धतीने कवी कुलशांना करण्यात आलं आणि त्यांची थिंड काढण्यात आली. मुकर्रब खानाला भीती वाटत होती की मराठे कधी येतील, संताजी तर इथं दिसत नाहीये. संताजी धानाजी हे जर कधी आले आणि त्या ठिकाणी जर आक्रमण झालं तर जसाच्या तसा बदला घेतील. परंतु राजांना ज्या ठिकाणून नेलं जात होतं त्या ठिकाणून सांगण्यात येत होतं, माहित नव्हतं राजाला चालवलंय. प्रदेशात कोणालाही माहित नव्हतं की राजे जेरबंद झालेले आहे. रात्रीची वेळ होती. रायगडावरून दिसत होतं का काहीतरी चाललेलं आहे. कुठल्या अजून एका किल्ल्याचा उल्लेख आहे मला आठवत नाही. तिथनही दिसत होतं की कदाचित प्रतापगडावरून दिसत होतं की काहीतरी चाललंय. रात्रीचा प्रवास करणारी ही सैन्य कोण आहे? तिथं राजे जेरबंद हे मात्र कोणाला माहित नव्हतं. आणि कळत आणि मोगलांच्या छावणीत राजांना कळत नकळत नेल्या गेलंय आणि त्या ठिकाणी सुरू झालाय राजांचा छळ, आतोनात छळ. आणि छळाच्या वेळेस प्रत्येक वेळेस एकच अट ठेवल्या जायची. कुठली अट ठेवल्या जायची सांगतो. राजांना जेरबंद केलं ती तारीख होती 1 फेब्रुवारी. राजांना 11 मार्चला शेवटचा श्वास घ्यावा लागला. राजांना जेरबंद केल्यानंतर राजांना पुढे उभं टाकण्यात आलं. औरंगजेबाला संपूर्ण शरीरभर पाहिलेला एकही सैनिक इतिहासात दिसत नाही. औरंगजेबाला संपूर्ण शरीरभर म्हणजे पूर्ण दृष्टीनिशी औरंगजेब फक्त पाहायला गेला असेल तर इथून वरती पाहायला गेलाय. औरंगजेबाची तख्ताची रचना तशी होती. प्रचंड कपटी असल्या कारणानं त्याचा कुणावरही विश्वास नव्हता. अगदी स्वतःच्या लेकीवर सुद्धा विश्वास नव्हता. स्वतःच्या लेकीनं स्वयंपाक बनवलेला असायचा तरी लेकीला आधी त्याचा थाटातला घास खावा लागायचा आणि मग औरंगजेब जेवायचा. एवढा कपटी राजा त्या ठिकाणी शासन करत असताना त्या औरंगजेबाला संपूर्ण दृष्टीनेशी या सगळ्या सैन्याने तेव्हाच पाहिलं जेव्हा दस्तूरखुद्द छत्रपती संभाजी महाराजांना उंटावरून सोडून समोर ठेवण्यात आलं. त्यावेळेस तो उतारला आणि त्याच्या लक्षातच आलं नाही, भारून गेला तो की खरंच छत्रपती संभाजी महाराजांना जेरबंद करण्यात आले. अरे हा छत्रपती संभाजी आहे, हा संभा आहे असा तो प्रश्न विचारत ते तख्त ओलांडून पुढे चालत आला आणि छत्रपती
छत्रपती संभाजी राजांच्या जाऊन पुढे उभा राहिला आणि म्हणाला, हे छत्रपती संभाजीराजे. छत्रपती संभाजीराजांचं चरित्र वर्णन, शरीराचं वर्णन असं केलेलं आहे. रक्त गुब्बार पाय जमिनीवर धसले होते आणि ते पाय ठेवल्यानंतर जमिनीवर धाडदिशी आवाज झाला आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या हाताचे विळखे काढल्यानंतर साखळदंड जणू तुटण्याच्या आवेशात आहे आणि त्या मूर्तिमंत बलदंड शरीराला पाहून, छत्रपती संभाजी महाराजांना पाहून औरंगजेब मनोमन म्हटला असावा की काश कोई ऐसा मेरे भी कुल में होता, काश कोई ऐसा मेरे भी कुल में होता. अनेक छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात कवी कलशांची तर फार भारी चरित्र आहे, फार वेळ नाही सांगण्याची. त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना असं समोर दृष्टिक्षेपात बघितल्यानंतर भारावून गेलेला तो पुढे आल्यानंतर मुकर्रब खान कानात बोलला, शहनशाह आपण खाली आलात, इकडे आलात. मग त्याला त्याची भास तुटतो की आपण अशा पद्धतीने नियम तोडला जो आयुष्यभर जपलाय. आणि मग त्या ठिकाणी सुरू होतो तो नजरेचा खेळ. छत्रपती संभाजी महाराजांची नजर थोडी सुद्धा घाबरत नाहीये. छत्रपती संभाजी महाराज त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघताय आणि मग त्या ठिकाणी सुरू होतो तो शब्दांचा खेळ. आणि सांगितलं जातं, मुकर्रब खान याला सांगा तुला जीवनदान देण्यात येईल, तुझे सगळे किल्ले परत करण्यात येईल, तुझा सगळा महाराष्ट्र हे स्वराज्य तुम्हाला परत देण्यात येईल, फक्त एकदा इस्लाम धर्म स्वीकारा, फक्त एकदा इस्लाम धर्म स्वीकारा. राजे होते ते, छत्रपती संभाजी राजे होते. छत्रपती संभाजी राजे म्हणजे कोण? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? आमच्यासाठी शिवाचा अवतार. शिवाचा अवतार त्या ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी अट ठेवल्या गेली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं, प्राण गेले तरी बेहत्तर, परंतु हा धर्म म्हणजे स्वराज्य आणि हे स्वराज्य म्हणजे हे राज्य व्हावे, हे तो श्रींची इच्छा आणि श्रींची इच्छा मोडण्याचं आम्हाला कुठल्याही पद्धतीची आज्ञा आज तागायत झालेली नाही, ती मोडणार नाही. आणि छळ चालू झाला, लई टमाटमा बोलतो म्हणून त्या ठिकाणी जीभ उपटल्या गेली. ते वर्णन फार विदारक आहे. जीभ उपटण्यासाठीच्या ज्या पद्धतीने सांडस त्या ठिकाणी आणण्यात आली, जो कोण जीभ उपटण्यासाठी पुढे जात होता, छत्रपतींनी फक्त पापण्यांची उघडझाप केली तरी ते मागे सरकले. काय मागे सरकले? लाखोंचा फौजफाटा आहे. छत्रपती आणि कवी कुलशा शेजारी आहे. साखळदंडांनी त्यांना जेरबंद केला, पण छत्रपतींनी फक्त पापण्या उघडझाप केल्या तरी ते मागे सरकले आहे. कोणाची हिंमत होत नाहीये. मग शेवटी त्यांना अंमल दिला गेला. कशाचा अंमल दिला गेला? सरस, गांजा, दारू याचा अंमल दिला गेला. त्यांचं मेंदू आणि मनाचं अंतर कमी केलं गेलं आणि त्याला ऑर्डर दिली गेली, काही करायचंय आणि छत्रपतींची जीभ उपटायची आहे. जीभ उपटण्याचा प्रसंग आहे. छत्रपती आहे, वाघाचा जबडा आहे, सिंहाचा छावा आहे, त्याचा जबडा उघडून त्याची जीभ काढायची आहे. अनेक नानाविध प्रयत्न केले गेले. छत्रपती संभाजी राजांना आडवा करण्यात आलं, पण छत्रपतींचा जबडा काय कुणाच्या उघडला गेला नाही. मग निसर्ग नियम वापरला गेला आणि नाकाचा श्वास बंद करण्यात आला आणि जबडा उघडला. आणि ती जीभ ज्या पद्धतीने काढण्याची ती सांगूच नाही कोणी, परंतु सांगावं याच्यासाठी लागतंय. ज्या धर्माला तुम्ही आज या ठिकाणी स्वतंत्रतेचा श्वास घेऊ पाहताय ना, त्यासाठी माझ्या राजाची जीभ उपटली गेली आहे. जीभ उपटून जमिनीवर टाकली गेली आहे आणि जीभ उपटून टाकल्यानंतर सुद्धा माझ्या राजाच्या तोंडून एक किंचाळी बाहेर आली नाही. एक किंचाळी सुद्धा आल्याचं एकही इतिहासकाराची नोंद नाहीये. विचार करा किती सहनशीलता आहे. जीभ उपटली आहे राजे हो, जीभ उपटल्यानंतर रक्ताचा प्रवाह तोंडातून बाहेर पडतोय, तरी देखील राजाच्या तोंडून किंचाळी नाही. आणि मग कवी कलश त्या ठिकाणी म्हणतात, राजन तुम बहुत लढे हो जंग, राजन तुम. महाराज कसं आहे ते? आणि त्याच्यात असं म्हटलंय की राजा, ह्या भूतलावर तुझ्यासारखा राजा नाही आणि तुझ्यासारखी युद्ध लढण्याचं कुणाचंही कसब नाही, अगदी औरंग्याचं सुद्धा. असं औरंग्या असं स्पष्ट म्हटलेलं आहे त्याच्यात. आणि मग कवी कुलशाच्या जिभेकडे मोर्चा वळाला गेला. त्याच पद्धतीने झालं, परंतु तरी देखील नजर हटत नाहीये. असं करत करत डोळ्यांची खोबणीवर परत तोच दिवस हाशम आले आणि त्यांनी त्या हाशमांनी त्या डोळ्यांमध्ये तप्त सळ्या आणल्या. तप्त सळ्यांनी डोळ्याच्या दिशेने केलं, पण डोळ्यांच्या आग बघून हाशम परत मागे गेले. परत त्याच पद्धतीने अंमल केला गेला. राजांच्या डोळ्यामध्ये तप्त सळ्या घातल्या आणि डोळे बाहेर काढण्यात आले, जमिनीवर टाकण्यात आले.
दुसऱ्या दिवशी तलवारीचे वार पाठीवर करण्यात आले, मिठाचं पाणी करण्यात आले, मिठाचं पाणी पाठीवर टाकण्यात आलं, छातीवर करण्यात आले. तरी देखील राजांचे कुठल्याही पद्धतीची मनस्थिती गुडघ्यावर वाकण्याची नव्हती. तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीचे हाल हाल करत कान, नंतर हात, नंतर पाय आणि शेवटच्या दिवशी शिर कापण्यात आलं आणि राजांचं शिराची मिरवणूक काढण्यात आली. औरंगजेबाची दहशत बसवण्यासाठी राजांचं तुळापुराच्या ठिकाणी सगळ्या देहाचे अवशेष तुम्हाला असं म्हटलं गेलंय की कुत्र्यांनी खावं याच्यासाठी फेकल्या गेले. अनेकविध उल्लेख, गरिबांच्या नावाचा उल्लेख आहे की त्यांनी हिंमत दाखवली आणि ते तुळापुरी जे काही अवशेष सापडले त्याच्यावरती अंत्यविधी करण्यात आला. त्या तुळापुरी कधीच कोणी मस्तक टेकवायला जात नाही. ही खंत आहे. धर्माचं रक्षण अशा पद्धतीनं करावं लागतं की ती स्वतःच्या शरीराचे धिंडवडे निघाले पण धर्माचा केस देखील वाकडा करू शकले नाही. पुढे चालून असं वाटलं महाराष्ट्र जिंकला, शिवाजी राजे हरले असं औरंगजेबाला वाटलं. परंतु त्या छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त तिथं सांडलेलं होतं. संताजी घोरपडे मागे होते हे कोणाच्या लक्षात आलं नाही. औरंगजेब नमाज पडत होता म्हणून जिवंत सोडला संताजी घोरपडेंनी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती कोणाच्याही धर्माच्या आड यायचं नाही. औरंगजेब जर प्रार्थना करत नसता, ज्याच्या तंबूच्या डेऱ्याचे कळस संताजी घोरपडेंनी कापून दाखवले. औरंगजेबाचा कळस कापायला काय वेळ लागला असता पण तो सुटला. परंतु औरंगजेब महाराष्ट्राची माती सोडू शकला नाही. त्याचा शेवट याच मातीत झाला कारण त्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मरूपी बीज पडलेलं होतं. त्या बीजानं त्या ठिकाणी धर्म परत जन्माला आला आणि संताजी घोरपडेंनी या महाराष्ट्रातच या सगळ्यांची दफनविधी केली. महाराष्ट्रात 5 गोष्टी व्हायला नको होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं जाणं, छत्रपती संभाजी महाराजांचा घातपात, राणी येसुबाईंचं 30 वर्ष औरंगजेबाच्या मुलाच्या ताब्यात असणं, त्यानंतर संताजी घोरपड्यांच्या सोबत फार अन्याय झालेला आहे. संताजी घोरपड्यांचा खून होणं, संताजी घोरपड्यांना हत्यारासकट कोणीच मारू शकत नव्हतं. संताजी घोरपड्यांना सूर्याला जे अर्ध्य देतात ते अर्ध्य देण्याच्या वेळेस दांडपट्ट्यानं मारलेलं आहे आपल्याच लोकांनी. कोणाची हिंमत नव्हती संताजी घोरपड्यांना मारण्याची. आणि ती 4थी घटना. आणि 5वी घटना, पहिले यशवंतरावांचा मृत्यू वयाच्या 32व्या वर्षी. ह्यातला एक जरी मनुष्य एकालाही म्हणता नाही, यातला एक जरी देव माणूस 80 वर्षाची उमर गाठली असती ना तर हा भारत महाराष्ट्र नावाने ओळखला गेला असता. इतकी जबरदस्त आपली माणसं होती. असो, धर्माचं पालन कसं करावं हे माझ्या राजानं कधीतरी शिकवलेलं आहे. आपल्याला माणूस धर्माचं जरी पालन करता आलं ना तरी फार आहे. आणि आजच्या या दिवसाला छत्रपती संभाजी महाराजांचं बीज गावागावात जर अशा पद्धतीने पेरायला सुरुवात केली ना तर आपली पोरं 13 भाषा शिकतील. आज देखील दुभाषाला 1 लाखाच्या वर पगार आहे. नोकरी नाहीये कोणालाच, पण आज देखील दुभाषाला 1 लाखाच्या वर पगार आहे. आणि त्या जागा रिकाम्या आहेत, जगभरात रिकाम्या आहेत. नीट लक्षात घ्या. आमच्या गावचा एक उमेश आहे, अस्खलित इंग्लिश बोलतो. जॉडी फॉरेस्ट नावाचा, ज्याला 85 लाखाच्या आसपास ग्लास्को जी मेडिसिन उत्पादक कंपनी तिला 85 लाख रुपये महिन्याला देते. तो जॉडी फॉरेस्ट भेटायला आमच्या उमेशला दैवतच्या नदीवर येतो. जॉडी फॉरेस्ट, त्याचा 1 सेकंद सुद्धा वाया जात नाही. जॉडी फॉरेस्ट ग्लास्कोचा डायरेक्टर आहे महाराष्ट्र राज्याचा, तो भेटायला येतो. आणि त्याच्यापेक्षा अस्खलित इंग्लिश आमचा उमेश बोलतो. 2 बिघे जमीन त्याच्या बापाला. पण त्याच बापाला त्यानं राजधानी एक्सप्रेस मध्ये 1 लाख रुपयाची सहल करून आणून दाखवली. ही आहे अवगत करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकाला आली पाहिजे. गावाखेड्यामध्ये असलेल्या मोबाईलच्या द्वारे भाषामध्ये त्या ठिकाणी क्रांती करा. मराठी असे आमची मायबोली, मराठी आपली माता आहे, तिचा कधीच अपमान होणार नाही. पण तो कधी होणार नाही, तुम्हाला इंग्रजी समजलं पाहिजे, तुम्हाला समोरचा अपमान करतोय का हे समजलं पाहिजे. याच्यासाठी मराठी असे आमची मायबोली छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे इतर भाषा समजून मराठीचं रक्षण करण्यासाठी सज्ज व्हावं लागेल. आणि प्रत्येकाच्या असलेल्या घरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सन्मान द्यावा लागेल. तुमचे वडील तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज असले पाहिजे हे म्हणण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज म्हणून जगावं लागेल. आणि ते जगण्यासाठी आजच्या या दिवसाचं सूत्र घेऊन कटिबद्ध होऊया. आणि पुनश्च एक वार जय भवानी जय शिवाजी हा जिंकल्यानंतरचा जयघोष आहे. हर हर महादेव हा आक्रमणाची आरोळी आहे. तुम्हाला एकदा आपल्या दुर्गुणावर आक्रमणाची आरोळी द्यावी लागेल, हर हर महादेव म्हणावं लागेल. आणि छावा हा
धर्मग्रंथ म्हणून पुढे आला पाहिजे। त्याच वेळेस बाप नावाचा धर्म, आई नावाचा धर्म पायंदळीत उडवला जाणार नाही हा विश्वास या ठिकाणी देतो। आणि पुढेच एक वार छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा 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 मुद्रा करतो आणि थांबतो। जय जवान जय किसान। छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ। धन्यवाद।